आमच्या कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार म्हणालेले आहेत। कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य समोर येत आहे। आता भूमिका बदलणार नाही असा सुद्धा उल्लेख यावेळेला त्यांनी केलेला आहे। आपल्याला गद्दारी फिक्सिंग करायची नाही असं अजित पवार म्हणतायत, तर मित्र पक्षांना मदत करा, ते सुद्धा आपल्याला मदत करतील असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। खरगेंना मत देणार की मोदींना असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी विचारलेला आहे। तर बैठकीमध्ये अजित पवारांचा इंडिया आघाडीवरही निशाणा साधलेला बघायला मिळालंय। एक बूथ तिथं 25 यूथ पाहिजे असं अजित पवार म्हणाले, तर प्रत्येक जिल्हाध्यक्षाला नवी गाडी देणार आहे असं सुद्धा अजित पवार म्हणालेले आहेत। देवदर्शन करत बसू नका, निवडणुका झाल्या की करू असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आपण कमळाच्या चिन्हावर लढणार नसल्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी यावेळेला केलेला आहे। काही जण आरक्षणाबाबत वेगळी वक्तव्य करतायत, वेगवेगळ्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होत आहेत। अजित पवारांनी छगन भुजबळांना सुद्धा यावेळेला टोला लगावलेला आहे। तर आमच्या कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असा उल्लेख अजित पवारांनी केलेला आहे। कार्यकारिणीची बैठक होती, या बैठकीमध्ये अजित पवारांनी अनेक वक्तव्य केलेली आहे। अजित पवारांनी यावेळेला छगन भुजबळांना सुद्धा टोला लगावलेला आहे। मराठा आरक्षणावरून यावेळेला अजित पवारांनी टोला लगावलाय। तसंच आमच्या कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नसल्याचं सुद्धा अजित पवार म्हणालेले आहेत। कार्यकारिणीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये अनेक वक्तव्य अजित पवार यांनी केली आहेत। आता भूमिका बदलणार नसल्याचा सुद्धा उल्लेख यावेळेला अजित पवारांनी केलेला आहे। आपल्याला गद्दारी आणि फिक्सिंग करायचं नाही असं सुद्धा अजित पवार म्हणतायत।